थंडी आली की आपसूक मेथी डिंकाच्या लाडूची आठवण येते. आणि हे लाडू मेथीचे जरी असले तरी लहान मुलं देखील आवडीने खातात. कारण हे लाडू अतिशय खमंग असे असतात आणि हे लाडू खायला अजिबात कंटाळा येत नाही. आता मेथीचे लाडू खायला जेवढे छान लागतात ना, तसेच बनवायला देखील खूप सोपे असे आहेत. तर आज मी तुम्हाला अशीच भरपूर मेथी घालून तयार केलेले हे लाडू अतिशय सोप्या पद्धतीने, बिलकुल कडू होणार नाहीत, त्याचबरोबर 3 महिने टिकतील, सोबत घरामध्ये मोठ्यांसोबत लहान मुले देखील आवडीने खातील अशी रेसिपी शेअर करणार. म्हणजे हे लाडू अतिशय छान असे बनणार. तर चला मग माझ्यासोबत अतिशय सोप्या पद्धतीने मेथीच्या लाडूची रेसिपी बघूया. तर आज आपण मेथीचे लाडू बनवत असताना कोणकोणतं साहित्य घेणार, किती प्रमाणामध्ये घेणार, मेथी कडू होऊ नये त्यासाठी कोणता उपाय करणार, हे सुद्धा मी पूर्णपणे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार. तर सुरुवातीला आपल्याला इथे काय काय लागतं तर ते आपण इथे बघूयात. तर इथे मी खारीक आणि खोबरं हे सोबत दोन्ही चक्कीमध्ये काढून आणलेलं आहे आणि जवळपास हे पूर्ण 1 किलो एवढं सारण इथं तयार करून घेतलेलं आहे खारीक खोबऱ्याचं. तुम्ही हे मिक्सरमधून सुद्धा फिरवून घेऊ शकता. त्यानंतर आपण इथे बदाम, काजू आणि गोडंबी घेत आहोत. तर 250 ग्रॅम बदाम घ्यायचे आहेत, त्याच्या अर्धे इथं काजू घेतलेले आहेत आणि त्याच प्रमाणामध्ये मी इथं गोडंबीचा वापर केलेला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे हे थोडंफार तुम्ही कमी जास्त केलं तरीही चालते. त्यानंतर आपण इथे घेत आहोत डिंक. तर मेथीच्या लाडूमध्ये जेवढी मेथी महत्त्वाची असते त्याच प्रमाणामध्ये डिंकसुद्धा अगदी महत्त्वाचा असतो. कारण डिंकाने हाडं अजून मजबूत अशी होतात. त्यामुळे डिंकसुद्धा मी 250 ग्रॅम इथे एवढा घेतला आहे. आता आपल्याला इथे मेथी घालायची आहे. तर इथे ही मेथी ना मी अर्धा पाव म्हणजे 125 ग्रॅम एवढी घेतलेली आहे. आता मेथी कडू लागू नये त्यासाठी काय काय करायचं आहे ना, तर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर सुरुवातीला आपण ही मेथी ना छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायची. बारीक करण्यापूर्वी किंवा बारीक केल्यानंतर तिला अजिबात भाजायचे नाही. बारीक करून घेतलं की त्यामध्ये दूध घालायचं आणि दुधामध्ये ती भिजत ठेवायची. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे साधारणतः 1 किलो गूळ. तर इथे मी 1 किलो गव्हाचं पीठ वापरत असल्यामुळे मला इथे 1 किलो गूळ लागणार. आता इथे मी घेतलेलं आहे सुंठ आणि जायफळ. सुंठ खूप महत्त्वाची अशी असते. त्याचबरोबर जायफळसुद्धा खूप फायदेशीर असं आहे. सुंठाने सर्दी, खोकला असे बऱ्याच आजारावरती ती फायदेशीर असते आणि जायफळामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते. त्यामुळे जायफळसुद्धा यामध्ये घालायचं. आणि आता इथे मी 1 किलो गव्हाचं पीठ घेतलं. तर हे गव्हाचं पीठ रोजचं जे आपण कणिक भिजवतो ते पीठ नसून ओल्यावाचं गव्हाचं पीठ इथे मी घेतलेलं आहे. तर एवढे हे साहित्य इथं आपण घेत आहोत आणि हे साहित्य वापरून आपण इथे छान अशी मेथीचे लाडू इथं तयार करणार. तर आता सुरुवातीला काय करायचे, आपण सुरुवातीला जी मेथी छान रात्रभर भिजत ठेवलेली होती तर ती अशा प्रकारे गाळणी घ्यायची आणि ह्या गाळणीमधून गाळून घ्यायची. तर मेथी ज्या वेळेला आपल्याला लाडूमध्ये वापरायची त्याच्या पहिल्या रात्री म्हणा किंवा 5 ते 6 तासापूर्वी अशा प्रकारे तिला बारीक करून घ्यायचं आणि त्यामध्ये दूध घालून ती छान अशी भिजत ठेवायची. आता जवळपास जर 1 वाटी मेथी असेल ना, तर त्यासाठी तुम्हाला 2 वाटी तरी दूध इथे लागणार. म्हणजे भरपूर दुधामध्ये ती भिजत ठेवायची. रात्रभर ती भिजत ठेवली ना, ते पूर्णपणे दूध त्या मेथीच्या दाण्यामध्ये शोषून घेतलं जातं आणि ती मेथी अजिबात कडू लागत नाही. असं जर केलं ना, मेथीचे लाडू अगदी छान असे लागतात. आता तुम्हाला हे लाडू जवळपास 3 महिने टिकवायचे, तर दुधामध्ये भिजवून ठेवली तरी ही मेथी चालते. पण जवळपास जर तुम्हाला हे 6 महिन्यासाठी लाडू जर स्टोअर करायचे असतील ना, तर दुधाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा वापर करायचा. म्हणजे हे लाडू अजिबात खराब होत नाही आणि खायला तर अगदी छान असे लागतात. आता त्यानंतर आपण ज्यावेळेला ही मेथी भिजवत ठेवतो आणि अशा प्रकारे 7 ते 8 तासानंतर बघायला गेलो की तिचे गोळे होतात किंवा ती मोकळी होत नाही. त्यासाठी काय करायचं, अशा प्रकारे एखादी चाळणी घ्यायची आणि या चाळणीमधून ही मेथी अशा प्रकारे आता गाळून घ्यायची. अगदी तिला चोळत काढायचं म्हणजे ती छान रव्यासारखी मोकळी होते आणि मस्त पूर्णपणे मोकळी झालेली मेथी पूर्णपणे एकत्रित लाडू ज्यावेळेला आपण बांधतो त्यावेळेला ती पूर्ण अशी छान अशी एकत्रितसुद्धा होते. म्हणजे हिचे कुठेही गोळे राहत नाही आणि पूर्ण ही मेथी छान अशी मोकळीसुद्धा होते. तर त्यासाठी अशा प्रकारे एखाद्या गाळणीचा इथं वापर करायचा. तर मेथी घालण्यासाठी मी अशा प्रकारे एक मोठं भांडं वापरलेलं आहे. तर ह्या भांड्यामध्येच आपण तयार करून घेतलेला जो खारीक खोबऱ्याचा चूर आहे तो सुद्धा यामध्येच घालायचा. आता काय करायचे, आपण काजू, बदाम आणि गोडंबी हे सुद्धा मिक्सरमधून बारीक करून घेणार आणि ते सुद्धा ह्याच भांड्यामध्ये घालायचं. तर सुरुवातीला मिक्सरमध्ये मी काजू आणि बदाम दोन्ही एकत्रित घालत आहे आणि हे मिक्सरमधून फिरवून घेते. आता फिरवत असताना तुम्हाला काजू आणि बदाम जाडसर बारीक कसं हवं आहे त्यानुसार ते फिरवून घ्या. त्यानंतर हे दोन्हींचा चुरा यामध्ये घातला की तशाच प्रकारे गोडंबीसुद्धा यामध्ये घालायची आणि तीसुद्धा मिक्सरमधून बारीक करून यामध्ये घालायची.
आता गोडंबीचं प्रमाण मी ते थोडंसं कमी ठेवलेलं आहे. जर तुम्हाला गोडंबी ही चांगली 250 ग्रॅम म्हणजे 1 पाव घालायची असेल ना, तरीसुद्धा तुम्ही ते घालू शकता. पण आजकाल बऱ्याच जणांना मूळव्याधीचा त्रास होतोय किंवा उष्णतेचा खूप जास्त त्रास होतो आणि गोडंबीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता असते, जेणेकरून आपल्याला त्रासदायक होऊ नये त्यासाठी मी ते गोडंबीचं प्रमाण हे थोडंसं कमी घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कमी जास्त केलं तरीही चालेल. आता तयार करून घेतलेलं हे तिन्हीचं मिश्रण यामध्ये घालायचं. आता काय करायचे, इथे मी सुंठ आणि जायफळ घेतलेली आहे, ती सुद्धा आपल्याला बारीक करून मिक्सरमध्ये फिरून घ्यायची. आता सुंठाचे तुकडे करत असताना मी अशा प्रकारे आडकिताचा वापर करून याचे तुकडे करून घेते आणि जायफळ मी पूर्ण न घालता अर्ध जायफळ इथं घालते. तुम्हाला जर आवडत असेल तर पूर्णही जायफळ तुम्ही यामध्ये घातलं ना तरीसुद्धा छानच लागतं. आता सुंठ घालण्याचे फायदे. सुंठ घातल्यामुळे सर्दी, खोकला म्हणजे हे लाडू लहान मुलांनी जरी खाल्ले किंवा मोठ्यांनी खाल्ले तरी ते अपायकारक होऊ नये. त्याचबरोबर पचनाला सोपे जाते म्हणून इथं सुंठाचा वापर करायचा. आणि जायफळ घातल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते. भरपूर असं म्हणजे फायदेशीर असं जायफळ आणि सुंठ आहे, त्यामुळे यामध्ये घालते. आणि अजून म्हणजे हे दोन्ही घातल्यामुळे ना ह्या लाडूंचा स्वाद अगदी अप्रतिम असा लागतो. म्हणजे हिवाळ्यामध्ये हे लाडू अगदी फायदेशीर असे झाले पाहिजे, त्यासाठी सुद्धा आपण इथे हे वापरायचं आहे. तर तयार करून घेतलेला अशा प्रकारे जो चुरा आहे ना, ते चुरा आपण यामध्ये घालायचा. आता बघा, हे मिश्रण आपलं तयार झालं आहे ना, हे मिश्रण ना आता छान असं पूर्णपणे एकत्रित करून घ्यायचं, म्हणजे सर्व हे एकत्रित झालं पाहिजे. तर बघा, इथे खारीक, खोबरं, मेथी पावडर, काजू, बदाम, गोडंबी, त्याचबरोबर जायफळ, सुंठ हे सर्व छान असे एकत्रित करून घेतले. त्यानंतर आता आपल्याला इथे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचे. तर मी सुरुवातीला सांगितलेलं होतं, जेव्हा आपण नॉर्मल गव्हाची चपाती बनवतो ते पीठ इथं वापरलेलं नसून आपण इथं ओलेवाचं पीठ इथं वापरत आहोत. तर जवळपास इथं 1 किलो हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आता ओलेवाचे गहू कसे करायचे, तर सुरुवातीला गहू छान स्वच्छ निवडून घ्यायचे, त्यानंतर ते धुवून घ्यायचे. धुवून घेतले की त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आणि कपड्यावरती ते सुकवून घ्यायचे. छान फॅनखाली सुकवले गेले की मग ते चक्कीमधून काढून आणायचे. आणि लाडूसाठी जे पीठ आपल्याला मिळतं ना अगदी रवाळ, तसं हे पीठ ते मिळते. आणि हे ना सुजीच्या चाळणीने गाळून घ्यायचं, म्हणजे अगदी छान पौष्टिक असं गव्हाचं पीठ आपल्याला तयार होतं. आणि हे पौष्टिक गव्हाचं पीठ लाडूसाठी वापरायचं. आता हे पीठ भाजत असताना अगदीच यामध्ये तेल, तूप काही न घालता कोरडंच भाजायचं. कोरडं भाजलं ना की व्यवस्थित असं भाजून होतं, अगदी खमंग असं भाजतं, त्याचबरोबर पटकन भाजलं जातं. तर मला हे 1 किलो भाजायला जवळपास 10 ते 15 मिनिट लागलेत. आणि मध्यम याचेवरती मस्त खमंग जोपर्यंत त्याचा वास येत नाही, सुवास दरवळत नाही घरामध्ये, तोपर्यंत भाजून घेतलं. छान भाजून झालं की मगच आपण हे पीठ त्या तयार करून घेतलेल्या खारीक खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये घालणार. तर अशा प्रकारे आपण इथं पीठ हे वापरत आहोत. तर सुरुवातीला पिठाचा रंग पाहता आणि आताचा रंग पाहता हे पीठ छान असं भाजलं गेलेलं आहे. आणि खमंग भाजून घेतलेलं हे पीठ आपण तयार करून घेतलेल्या मिश्रणामध्ये घालायचं. आता काय करायचं, हे पीठ आणि हे खारीक खोबऱ्याचं मिश्रण पुन्हा एकदा छान असं एकत्रित करून घ्यायचं. म्हणजे ज्यावेळेला आपण लाडू बांधतो त्यावेळेला हे व्यवस्थित असं एकत्रित होणार नाही. आणि छान एकत्रित करण्यासाठी सुरुवातीपासून हे असं थोडं थोडं एकत्रित करून घ्यायचं, म्हणजे लाडू हे व्यवस्थित असे बांधलेसुद्धा जातात. आता यानंतर आपण इथं डिंक तळून घेणार आहोत. तर डिंक तळण्यासाठी मी इथं तेलाचाच वापर करत आहे. तेल छान कडकडीत तापलं गेलं की मग यामध्ये डिंक घालायचा. आणि भरपूर प्रमाणामध्ये डिंक घातला की तो अशा प्रकारे चमच्याने हलवून छान तळून घ्यायचा. आता डिंक वापरत असताना बरेच जण डिंकला सुरुवातीला मिक्सरमध्ये बारीक करून घेतात आणि मग ते तळायला जातात. पण तो काय होतो, तळत असताना तो बराच जळला जातो आणि काळपट असा होतो. जर तुम्हाला डिंक हा बारीक केलेला मग लाडूमध्ये घालायचा असेल ना, तर त्यासाठी सुरुवातीला अशा प्रकारे पूर्ण डिंक इथं तळायचा. आणि त्यानंतर थंड झाला की तो मिक्सरमधून बारीक करून मग तुम्ही तो लाडूमध्ये घातला ना, लाडूच्या मिश्रणामध्ये, तरीसुद्धा चालेल. पण मी हा डिंक मला अशाच प्रकारे आवडतो, त्यामुळे मी त्याला बारीक करत नाही. हा पूर्णपणे डिंक तळून झाला की मग मी तो मिश्रणामध्ये असाच घालणार. कारण लाडू खात असताना त्यामध्ये थोडा थोडा डिंक असा दिसला किंवा दाताखाली गेला ना की तो खायला अजून छान असा लागतो. त्यामुळे मी डिंक असाच इथं घालणार आहे. तर अशा प्रकारे मी थोडं थोडं करून पूर्ण डिंक इथं दळून घेतला आणि पूर्णपणे डिंक मी यामध्ये घालणार. तर मी सुरुवातीला सांगितल्यानुसार 250 ग्रॅम इथं डिंकाचा वापर करते. भरपूर डिंक मला लाडूमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आवडतो. तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा तुम्ही डिंकाचा वापर इथं कमी जास्त केला तरीही चालतो. आता डिंक या मिश्रणामध्ये घातल्यानंतर पुन्हा एकदा हे छान असे व्यवस्थित असे एकत्रित करून घ्यायचं. तर मेथीच्या लाडूचं जे मिश्रण आहे ते तर रेडीच आहे. पण आता आपल्याला सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे मेथीचे लाडू
बांधण्यासाठी इथं मी तेल आणि गुळाचा पाक तयार करून घेते. तर हे लाडू बनवण्यासाठी मी तेलाचाच वापर करते. पण जर तुम्हाला तेलाऐवजी तुपाचा वापर करायचा असेल तर तूप ह्या लाडूसाठी किती लागेल ते सुद्धा मी इथं सांगणार. आता तेल वापरत असताना तेल कुठलं वापरायचं? ज्या तेलाचा अगदी उग्र वास येईल असं तेल न वापरता जे तेल शरीरासाठी अगदी फायदेशीर असेल ते तेल तुम्ही इथं वापरायचं. आता इथे मी 1 किलो पीठ घेतलेलं होतं. तर 1 किलो पिठासाठी मी 1 किलो गूळ वापरत आहे आणि 1 किलो गुळासाठी मी जवळपास इथे 1 लिटर तेल वापरत आहे. तर अशा प्रमाणामध्ये इथं प्रमाण घ्यायचं. जर तुम्हाला तुपाचा वापर करायचा असेल तर 1 लिटर तेलाच्या ऐवजी 1 लिटर तुम्ही इथं तूप घ्यायचं. त्याचबरोबर डिंक तळण्यासाठी तेल किंवा तूप हे तुम्हाला वेगळं लागणार. म्हणजे हे 1 लिटर तूप किंवा तेल सोडून तुम्हाला डिंकासाठी जेवढं पण तेल किंवा तूप लागेल ते तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानुसार तुम्ही तेलाचा किंवा इथं तुपाचा वापर करायचा. तर आता आपल्याला हे मेथीचे लाडू अगदी खमंग असे येण्यासाठी ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. तर हा गूळ ह्या तेलामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचा, याचा पाक तयार करून घ्यायचा. त्यासाठी अगदी गॅस फुल ठेवायचा, फुल गॅसवरती. अशा प्रकारे गूळ तेलामध्ये घातल्यानंतर त्याला सतत चमच्याने हलवायचं. म्हणजे गूळ कुठेही एका ठिकाणी लागत नाही आणि तो डागतसुद्धा नाही. म्हणजे गूळ पूर्णपणे व्यवस्थित असा विरघळल्यासुद्धा जाईल. सुरुवातीला चमच्याने हा गूळ हलवत जाता असताना अगदी हाताला जड असं जातं. पण जसजसा गूळ हा तेलामध्ये विरघळतो अगदी अगदी सॉफ्टली, म्हणजे तुम्हाला चमच्याने हलवताय की काय असं सुद्धा जाणवणार नाही. म्हणजे अगदी इझिली असं चमच्याने तुम्हाला हलवल्यासुद्धा जाईल. आणि गूळ तेलामध्ये विरघळायला खूप जास्त वेळ अजिबात लागत नाही. अगदी काही मिनिटामध्ये गूळ पूर्णपणे ह्या तेलामध्ये विरघळला जातो. बघा, सुरुवातीला अगदी जड जाणारा हा गूळ आता अगदी पूर्णपणे या तेलामध्ये विरघळला आहे आणि याचा पाक तयार होत आहे. बघा, भरपूर प्रमाणामध्ये याच्यामध्ये बबल्स येत आहेत आणि आता ह्या इथून पुढे काय होते, ह्या गुळाचा अगदी वरती फेस आल्यासारखा तुम्हाला दिसेल. ज्या प्रकारे हा गूळ पूर्णपणे शिजला जातो, शिजून झाला की तो वरती असा फेसाप्रमाणे वरती यायला लागतो. पूर्णपणे वरती आला की त्यावेळेला गॅस बंद करायचा. म्हणजे हा गूळ ह्या पाकामध्ये, म्हणजे ह्या तेलामध्ये पूर्णपणे विरघळला गेलेला आहे आणि ह्या गुळाचा अगदी परफेक्ट असा पाक तयार झाला. म्हणजे ह्या गुळामध्ये अगदी कच्चेपणा राहत नाही आणि ह्या गुळाचा अगदी खमंग असा वास येतो. त्याचबरोबर अशा प्रकारे तयार करून घेतलेला हा गूळ तेलाचा पाक ते लाडूमध्ये उतल्याबरोबर अगदी छान खमंग असा वास येतो आणि हे लाडू खरंच खूप जास्त छान अशी बनतात. म्हणून त्यासाठी अशा प्रकारे काही टिप्स असतात ना, त्या जर आपण फॉलो केल्या ना, आपले लाडू सुद्धा अगदी खमंग असे बनतील. तर बघा, गूळ तेलाचं मिश्रण मस्त तयार झालं आहे ना. आता आपण तयार झालेले हे मिश्रण मस्तपैकी जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे लाडूचं त्यामध्ये ओतून घेणार आहोत. तर सुरुवातीपासूनच जे तुम्ही भांडं वापरणार ना, ते अशा प्रकारे एखादं खोलगट असं पातेलं किंवा टोपलं घ्यायचं आणि त्यामध्येच हे लाडूचं जे मिश्रण आहे ते अशा प्रकारे तयार करायचं. म्हणजे लाडू बांधत असताना किंवा अशा प्रकारे त्यामध्ये ओतत असताना अजिबात आपल्याला सुद्धा त्रासदायक होणार नाही. आता गूळ तेलाचा पाक ह्या मिश्रणामध्ये ओतल्याबरोबर पटापट चमच्याने हे मस्त असं एकत्रित करून घ्यायचं. कारण थंडी असल्यामुळे गूळ हा पटकन असा आळून येतो. आळून आला की मग लाडू बांधायला सुद्धा कठीण असे जातात. त्यासाठी हे गरम असतानाच याला गरमागरम चमच्याने छान असं एकत्रित करायचं. हे खूप जास्त गरम आहे, यामध्ये अजिबात हात घालू नका, नाही तर तुम्हाला चटका लागू शकतो, भाजू शकतं. त्यामुळे चमच्यानेच हे छान असं एकत्रित करून घ्यायचं आणि व्यवस्थित सुद्धा हे एकत्रित होतं. हे भरपूर प्रमाणामध्ये जरी आहे, सुरुवातीला हे तुम्हाला भरपूर ओलसर दिसत असलं तरीही जसं थंड होतं ना तसं हे आळून येतं. त्यामुळे सुरुवातीलाच हे पटापट छान असं एकत्रित करून घ्यायचं. सुरुवातीला तुम्ही जेवढं हे एकत्रित करून घेसाल तेवढं हे लाडू बांधण्यासाठी अगदी फायदेशीर असं आहे. म्हणजे सुरुवातीलाच हे छान असं एकत्रित होणार, त्यानंतर थंड झालं की ते आळून येणार. गूळ हा व्यवस्थित असं पूर्णपणे एकत्रित होणार नाही आणि मग त्याचे लाडू प्रॉपरली येणार नाही. त्यासाठी सुद्धा अजून ज्या वेळेला आपण लाडू बांधतो त्यावेळेला अशा प्रकारे एखादं भांडं तर घ्यायचंच. त्याचबरोबर एकत्रित करून घेतल्यानंतर वरचं जे सारण आहे त्यात ते घ्यायचं आणि त्याचा लाडू बांधायचा. म्हणजे जे खालचं सारण आहे लाडूचं ते तसंच राहतं, ते गरमच राहतं. वरच्यावर जेवढं तुम्ही घेसाल त्याचे लाडू बनतात. परत वरचं झालं की दुसरी लेअर काढायची, त्याचे लाडू बांधायचे. म्हणजे पूर्णच हे सगळं थंड होणार नाही आणि लाडू शेवटपर्यंत त्याचे बांधले जातील. थंड झालं तर ते बांधायला थोडेसे कठीण जातात, पण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तेल असतं, गूळ असतो, त्याच्यामुळे हे लाडू शेवटपर्यंत बांधले जातात. जरी हे थंड झालं तरी सुद्धा बांधलं जातं. पण बऱ्याच जणांना लाडू बांधत असताना कठीण जाऊ नये त्यासाठी अशा प्रकारे ट्रिक वापरायची. म्हणजे वरचं सारण घ्यायचं, त्याचे लाडू बांधून झाले की मग खालचं फोडायचं. म्हणजे अशा प्रकारे तुमचे लाडू शेवटपर्यंत छान असे येतील. अशा प्रकारे जर तुम्ही पाक तयार करून हे लाडूच्या मिश्रणामध्ये घातल्यानंतर हे लाडूचं मिश्रण खूप जास्त वेळ थंड होऊ द्यायचं नाही. लाडूचं मिश्रण छान चमच्याने एकत्रित करून झालं की त्यावरती 2 ते 3 मिनिटं जाऊ द्यायचे आणि पटापट लाडू बांधायला घ्यायचे. म्हणजे शेवटपर्यंत लाडू हे छान असे बांधून होतात आणि हे मिश्रण खूप
जास्त वेळ थंडसुद्धा होऊ द्यायचं नाही आणि गरमागरम याचे लाडूसुद्धा छान व्यवस्थित असे बांधून होतात। जर तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर करत असाल तर तुपाचं मिश्रण हे पटकन असं थंड होतं आणि तुपाचं मिश्रण लवकर घट्ट झाल्यामुळे लाडू बांधायला कठीण जातात। त्यामुळे तुम्हाला 1 किलो तर तूप लागेलच, त्यापेक्षा थोडंसं जास्तसुद्धा लागू शकतं। तर त्यासाठी शक्यतो तुम्ही तेलाचा वापर केला तर तुमचे हे लाडू अगदी परफेक्ट असे बनतील। तर बघा, अगदी एक एक करून मी तर भरपूर असे लाडू इथे तयार करून घेतलेत आणि एवढ्या ह्या मिश्रणाचे जवळपास 90 लाडू इथे बांधून घेतलेत। अगदी खूप जास्त मोठे नाही किंवा खूप जास्त लहान नाही, अगदी मध्यम स्वरूपामध्ये इथे लाडू तयार करून घेतलेत आणि हे लाडू माझ्या घरी तरी लहान मुलं तरी आवडीने खातात, त्याचबरोबर मोठी तर खाणारच, कारण हे लाडू अजिबात मेथी टाकलेले आहेत म्हणून वाटतच नाही। सर्वांनाच घरामध्ये आवडतात, एवढे छान हे लाडू इथे तयार होतात आणि खायला तर खूप मस्त असे लागतात। अजिबात यामध्ये तेलाचा वापर केलाय असं सुद्धा वाटत नाही, एवढे छान हे लाडू इथे तयार होतात। लाडू करायला पण सोपे आहे, याचं मिश्रणही सोपं आहे, त्याचबरोबर लाडू खाताना सुद्धा अगदी नरम असाच असतो आणि छान याचा पाक तयार करून घातल्यामुळे अगदी नरम असे लाडू इथे येतात, म्हणजे खाताना सुद्धा अगदी त्रासदायक वाटत नाही। अगदी नरम असे लाडू आपले तयार झालेत बघा। अगदी आता हे लाडू थंडगार झालेले आहेत आणि मी तुम्हाला लाडू फोडून दाखवलाय। अगदी छान याचा लाडू तयार झालेला आहे आणि फोडल्यानंतर बघा आतून सुद्धा नरम दिसतोय। आता हे 2 तुकडे केलेले लाडू आता जर तुम्हाला मी जोडून दाखवलंय पूर्णपणे मिश्रण थंड झाल्यानंतर, तरी सुद्धा ह्याचा लाडू तयार होतो। अगदी परफेक्ट असं प्रमाण वापरून याला आपण लाडू तयार केलेत, म्हणून हे लाडू अगदी छान असे झाले। तर मग हे मेथीचे लाडू बघून तुम्हाला सुद्धा मेथीचे लाडू बनवण्याची आणि त्याला खाण्याची इच्छा झालीच असेल, तर मग आता वाट कसली बघतायत? अगदी परफेक्ट अचूक साहित्यामध्ये भरपूर अशा टिप्स आहेत, मी तुम्हाला हा लाडूचा व्हिडिओ शेअर केला आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि ह्याच पद्धतीने हे लाडू तुम्ही एकदा नक्कीच करून बघा, कारण माझ्या घरी तरी लहान मोठे सर्वच जण आवडीने खातात, तुमच्याही घरी नक्कीच खातील। मग आता ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा। आणि सोबतच हे मेथीचे लाडू बनवत असताना मी अगदी अचूक प्रमाण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तरीसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला हवं तर मी यामध्ये सुद्धा देणार आहे, म्हणजे तुम्ही हे लाडू बनवत असताना अजिबात चुकणार नाही आणि तुमचे लाडूसुद्धा अगदी परफेक्ट कसे येतील। आता मेथीचे लाडू बनवत असताना मेथी कशी वापरायची, कशा प्रकारे वापरायची ते सुद्धा मी यामध्ये सांगितलेलं आहे। गव्हाचं पीठ वापरत असताना ओल्यावाचं गव्हाचं पीठ कसं तयार करायचं ते सुद्धा मी ह्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, म्हणजे हा एक व्हिडिओ खूप असा फायदेशीर आहे आणि हा व्हिडिओ जर बघून तुम्ही लाडू बनवले तर तुमचे लाडूसुद्धा अगदी परफेक्ट असे बनतील। तर मग कशी वाटली मेथीच्या लाडूची रेसिपी? नक्कीच आवडली असेल आणि आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा नक्की शेअर करा, कारण हा व्हिडिओ अगदी फायदेशीर असा आहे। अगदी पोषक असा आहार ह्या हिवाळ्यामध्ये तुम्हाला सुद्धा तुमच्या नातेवाईकांना सुद्धा मिळणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।